नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अजून एका ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली सेम लोकेशन, लास्ट टाईम तुम्ही जे बघितलेलं महाबळेश्वर, आजही तिथेच चाललो आहे. पण यावेळेस कॉन्टेंट थोडा वेगळा आहे. बिकॉज लास्ट टाईम मी तुम्हाला माझं गाव दाखवलेलं आणि आजूबाजूचा एरिया दाखवलेला. यावेळेस कॉन्टेंट थोडा वेगळा आहे, तर तुम्ही बघा. ॲक्च्युली थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल, तरी सांगतो. गावी गोंधळ आहे, देवीचा गोंधळ आहे. आणि जसं मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला मंदिर दाखवलेलं हेतेश्वराचं, त्याचा पण गोंधळ असतो. सो आज रात्रीच निघणार आहे. आता मी ऑफिसवरून घरी चाललो आहे. स्टार्टिंग शूट नव्हती केली ब्लॉगची, म्हणून अशी करतो आहे. एका मित्राला मागे बसून शूट करायला लावतो आहे, बिकॉज स्टार्टिंग शूट करायची होती. तर 9:30ची गाडी आहे, 10:30ची गाडी आहे परेलवरून. आता घरी जाऊया, पटापट तयारी करूया. बॅग वगैरे भरायची अजून बाकी आहे. आणि बघा पुढची जर्नी मी तुम्हाला दाखवेन. रात्रीचा प्रवास आहे, त्यामुळे एवढं काही सीन्स वगैरे नाही दिसणार. डायरेक्ट आपण आता महाबळेश्वरला भेटू. किंवा मध्ये कुठे गाडी थांबली वगैरे काय बघण्यासारखं तर काहीच नाही आहे, पण जरी थांबली गाडी कुठे तर दाखवेन की नाईट कशी आहे, नाईट लाईफ किती थंडी आहे, काय आहे. आणि यावेळेस मी एकटा नाही जाते. मागच्या ब्लॉग तुम्ही बघितलं असेल, मी एकटा गेलेलो. बट यावेळेस माझे मम्मी पप्पा पण सोबत आहेत. आणि मागच्या वेळेसारखं एस टी महामंडळाच्याच बसने जाणार आहे. आता लवकर घरी जातो, पटकन फ्रेश होतो, सगळं सामान पॅक करतो आणि मी तुम्हाला भेटतो. मी परेल स्टेशनला, यावेळेस मुंबई सेंट्रल नाही, परेल स्टेशनवरून जाणार आहे. बिकॉज मुंबई सेंट्रलला काहीतरी काम चालू आहे. सो परेलवरून गाड्या सुटणार आहेत. बघा इथून पुढे कसं होतं. 12:30 झालेत रात्रीचे. चहा प्यायला थांबलोय. चव आहे काय? चव आहे. हां, ॲटलिस्ट चव आहे. ॲक्च्युली कुठेतरी पनवेलच्या पुढे गाडी जेवायला थांबले. जेवलो नाही आम्ही, कारण आता रात्रीचा प्रवास आहे, जेवण नको. थोडा चहा घेतला मी आणि पप्पांनी. तर आता मला वाटत नाही पुढे कुठे गाडी थांबेल. हे लास्ट होतं. कुठे स्टॉप असतील लोकांचे तर थांबतील, नाहीतर नाही. मध्ये कुठे एक 10 मिनटासाठी थांबली तर, नाहीतर डायरेक्ट महाबळेश्वरच स्टॉप आहे आपला. बस हा एकदाच क्विक अपडेट होता. त्यानंतर आपण डायरेक्ट महाबळेश्वरला भेटू. काहीच सकाळचे 4:30 झालेत आणि मी पोचलो महाबळेश्वरला. डेंजर म्हणजे बस चालवली. आमचा जो ड्रायव्हर होता ना, त्याला ॲक्च्युली F1 रेसिंगमध्ये जायचं होतं. बट घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे तो एस टी महामंडळात आला. पण त्याने 4:30ला आम्हाला महाबळेश्वर टच केलं आहे. एवढी थंडी नाही, नॉर्मल एकदम. आत्ता गाडीत खूप वाजव होती, कारण हवा येत होती ना कंटिन्यू, त्यामुळे. आता अभी आपण घर पे जाएंगे और सोएंगे. पूर्ण गाडीत 1 मिनिट पण झोप नाही लागलं, एवढा आवाज आणि थंडी. आणि अजिबात त्या घाटातून तर हे असं थोडा वेळ मी झोपलो खाली एका सीटवर आडवा. बट रोलर कोस्टरसारखं झापूक उठून बसलो परत. जाऊया घरी, झोपतो. उद्या सकाळी व्लॉग कंटिन्यू करेन, कारण कॉन्टेंट उद्यापासूनच आहे ॲक्च्युली. सॉरी, आज सकाळपासून आहे. गुड मॉर्निंग. मस्त झोप झाले. आणि आता चालू आहे मार्केटमध्ये. आज मंगळवार आहे, मंगळवारी बाजार असतो इकडचा. पूर्ण मार्केट भरतं, फ्रेश भाज्या, सगळं, सुकी मच्छी वगैरे. एकदा गावचा व्ह्यू बघून घ्या, खूप मस्त वाटतंय.
वातावरण एकदम छान झालं आहे. तर आता घाई करतो ॲक्च्युली, माझ्यामध्ये लेट झालं आहे आवरायला, सगळे थांबलेत. तर जाऊया आपण पटकन, मी तुम्हाला मार्केट दाखवतो. मार्केट कसं आहे, फटाफट मार्केटमध्ये पोचलो आहे. बाकीची कामं होती ती गेली. आता मेन जो बाजार भरला आहे तो बघायला जातो आहे. माझ्याबरोबर माझे आजोबा आहेत. भाज्या वगैरे, फळं, नारळ वगैरे आता लागतील गोंधळाला, ते सगळं घेऊ. बघा, सुकी मच्छीपासून मार्केट सुरू झालं आहे, दाखवतो. अरे वो पण आता ही सगळी फ्रेश ब्रोकोली बघा. एवढंच होतं मंगळवारचा आठवडे बाजार. फ्रेश भाज्या, फळं डायरेक्ट शेतातून मार्केटमध्ये. एक तर शेतकरी स्वतःहून ते विकायला बसतात, किंवा मग जे माल घेतात त्यांच्याकडून ते लोक असतात. मजा आली. स्ट्रॉबेरीमध्ये जायचं आहे आता. स्ट्रॉबेरी आल्यात, मागच्या वेळी मी तुम्हाला दाखवलं तेव्हा स्ट्रॉबेरी आल्या नव्हत्या, तेव्हा आता आल्यात. स्ट्रॉबेरीमध्ये जायचं आहे. पण आता जरासं ऊन आहे, जेवण वगैरे आराम करून संध्याकाळी थोडंसं चिल झालं ना वातावरण, चिल, मग जाऊ. थोडं कॉन्टेंट रील्स वगैरे पण शूट करायचे. जाऊया थोड्या वेळानं जाऊ. सुकून. मित्रांनो, हेच ते मंदिर आहे जिथे संध्याकाळी गोंधळ आहे. जस्ट आता एक पाया पडायला. लास्ट व्लॉगमध्ये पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे, पूर्ण मंदिराची टूर गेलेली. इकडे जेवण बनते आणि थोड्या वेळाने इथलं दृश्य खूप वेगळंच असेल. म्हणजे गर्दी, गोंधळ, लाईटिंग वगैरे. लाईट गेलं ॲक्च्युली, इकडे लोड शेडिंग आहे. थोड्या वेळाने येऊन मग तुम्हाला मी गोंधळाचं दाखवतो. आता जस्ट पाया पडण्यासाठी आलेलो. इकडे लाईव्ह जिलेबी बनते, जिलेबी दाखवतो तुम्हाला. बघा, इकडे जिलेबी बनते. जातो आता, थोड्या वेळाने परत यायचं आहे. मित्रांनो, संध्याकाळ झाले खूप आणि लाईट गेले. पहिले तर मोबाईलला पण बॅटरी नाही, पण मी स्ट्रॉबेरी दाखवायला आलो तुम्हाला. मग आय डोंट नो किती दिसेल, कारण अंधार आहे. तरी मग एकदा मी तुम्हाला दाखवतो. मागच्या वेळी मी तुम्हाला दाखवलेलं की स्ट्रॉबेरीची लागवड कशी करतात आणि ती फळं कशी येतात, बट दिसली नव्हती, म्हणजे फळं नव्हती आली, कारण जस्ट सुरुवात झालेली. तर आता आपण एक ना मोठं फळ शोधूया एखादं. जसं की हे बघा, इथे एक मस्त आहे, हे असं, हे बघा, हे अशी स्ट्रॉबेरी ही आहे. इकडे छोटू फळ आहेत. हे बघा, इकडे एक मोठं फळ दिसलं, हे एक मोठं फळ आहे. हे बघा, हे मस्त फळ आहे. हे जे आहे ना, हे खूप छान फळ आहे. तर असं आहे. स्ट्रॉबेरीचा कॉन्टेंट एवढाच आहे. सकाळी मी एकदा ट्राय करेन, जर घाई नाही झाली आणि लवकर उठलो तर सकाळी एकदा मी येऊन उजेडात पूर्ण दाखवेन. तर आता आपण जेवू. आज पुरणपोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक घराघरात पुरणपोळीचं जेवण बनवलं जातं, कारण केतेश्वराला गोड आज नैवेद्य दाखवायचा असतो. तर आपण बघूया. यावेळेस खूप कमी सुट्टी आहे, त्यामुळे जास्त कवर नाही करता येते. दिवस तर माझा झोपूनच गेला. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली, म्हणजे आता इकडे कसं आहे की माकडं वगैरे खूप त्रास देतात, शेती खराब करतात. इकडे खूप जास्त माकडं झाले, त्यामुळे कंटिन्युअस कोणीतरी इथे थांबणं गरजेचं असतं. तर त्यासाठी असं एक बुजगावणं बांधलं आहे. त्यानंतर हे जे आहे ना, हे ह्याला आमच्याकडे बोलतात घोलं किंवा घोबड्या, जे काय तुम्हाला माहिती आहे. शेतीवरचं आपण मचान म्हणतो ना,
याच्यावर तुम्ही रात्रभर कोणतरी एक माणूस येऊन इथे मस्तपैकी झोपू शकतो. ॲक्च्युली इथे खूप मजा आहे, म्हणजे दुपारी झोपण्याची खूप मजा आहे. रात्रीची थोडी भीती वाटेल, मी तुम्हाला दाखवतो. हे असं इथे बिंदास तुम्ही झोपू शकता. पण इथे झोपणाऱ्याला कंटिन्यू झोप नाही लागत. कुठलाही प्राणी आला, काही आला तर त्याला पळवण्यासाठी, जसं की ही गन आहे, त्याला पळवण्यासाठी या गनने, एअर गन ही याने फायर करावा लागतो किंवा काही आवाज करावा लागतो. ह्याच्यामध्ये आय गेस ह्या गनच्या बुलेट्स आहेत. तर असं काय काय सेफ्टी प्रिकॉशन घ्यावे लागतात जेव्हा तुमची शेती असते. आणि आज पौर्णिमा आहे, चंद्रबाबा ही सुंदर दिसतं. फुल मून पौर्णिमेच्या दिवशी खेतेश्वराचा गोंधळ असतो. त्यामुळे आम्ही दरवर्षी येतो, बट मी यूट्यूब सुरू नव्हतं गेल्या वर्षी, त्यामुळे दाखवू नाही शकलो. पण ह्या वर्षी तुम्हाला बघायला मिळेल आणि मला पण बघायला मिळेल, कारण मी खेतेश्वराच्या गोंधळाला मी फर्स्ट टाईम आलो आहे. बाकी मी ज्या दुसऱ्या गावी जाणार आहे तिकडे मी खूप वेळा गेलो आहे. गुड मॉर्निंग. दिवस दुसरा इन महाबळेश्वर आणि शेवटचा पण. ॲक्च्युली परत एकदा स्ट्रॉबेरीच्या शेतात आलो आहे. काल मी जसं दाखवलं रात्री एवढं क्लिअर दिसत नव्हतं, बट आणि हे वेगळं शेत आहे. इथे स्ट्रॉबेरीज खूप मोठ्या मोठ्या आहेत. तुम्हाला दाखवतो आहे, हे बघा केवढं मोठं फळ आहे. म्हणजे कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल, बट खूप मोठं आहे. इकडे पण आहे, हे पण खूप मोठी मोठी फळं आलेत. आणि इथला आज शेवटचा दिवस. आता चाललो आहे गोरोशी, जे आमचं मूळ गाव आहे. सॉरी काय, स्ट्रॉबेरी दाखवता थांबलो. पर्यटक आलेले आणि ते मला माहिती विचारत होते, पण मला काहीच माहीत नाही स्ट्रॉबेरीचं. मी थोडंफार सांगितलं आणि आमचा स्ट्रॉबेरीचा गाईड होता हर्षित, त्याची स्ट्रॉबेरी, त्यामुळे त्याने सांगितलं काय काय. ठीक आहे. मित्रांनो, हा आहे शिवकालीन पूल, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेला, अजूनही तसाच्या तसा आहे. आणि याला पाणी पण बघा
कोणती नदी किंवा काय आहे, कोयना नदीचं पाणी आहे. आणि हा ब्रिज 400 वर्षापूर्वी बांधलेला अजूनही तसाच आहे. हा खूप मोठा प्रवास आहे ॲक्च्युली. 5 मिनटं जरा कंबर सगळं थांबलं. एवढा पण लांब नाही, बट घाटाघाटातून प्रवासानं थोडंसं कसं तरी होतं. एरिया बघा एकदम सुनसान शांत, असं शांत, कोणी नाही. इकडची गावं म्हणजे ॲक्च्युली खेडेगाव आहे ना. काय बोलतात त्याला, आर्थिक परिस्थिती पण एवढी नाही, शेतीवरच सगळं आहे. पण होते इकडे डेव्हलपमेंट होते. आता आम्ही बघितले येता काही रिसॉर्ट्स बनत आहेत, चालू आहे काम. आणि तुम्हाला तो शिवकालीन पूल पण दाखवला, उतरून नाही दाखवला, येत नंतर कदाचित बघू. थोडा अजून एक 5 मिनटाचा रस्ता राहिला मग पोचू. पण आहे शांतता आहे, पण सुंदर मस्त वाटतं. जस्ट पोचलो आणि मला एक घर दाखवतो आमचे, म्हणजे जुनं घर आहे. आम्ही राहत नाही, पण माझे काका वगैरे इकडे आहेत. म्हणजे असं प्रॉपर एक जुन्या पद्धतीचं अजून त्यांनी घर ठेवलं आहे. अंगण आणि म्हणजे आजकाल गावाकडे अशी घरं खूप कमी आहेत. ह्या त्याच पूर्वीपासून चालत जे आले पद्धत अशी खूप मस्त आणि शांत वाटतं इकडे. एकदम थोडं आतमध्ये आहे गाव, खूप रस्ता खूप लांब आहे, पण कोणतं नाही. तर आल्यावर असं ते पूर्ण स्ट्रेस निघून जातं. एकदम शांत, काही नाही, थंड हवा आहे. कारण ही घरं अजून शेणाची आहेत ना, त्यामुळे अजूनच थंड वाटते. आज मी तुम्हाला फणस दाखवतो. फणस म्हणजे नुकताच तो येतोय बघा. हे असं एक काय बोलतात त्याला, कोंब आला किंवा सुरुवात होते आता, तसं तो फुटतोय. हे तर अजून खूपच अजून आले पण नाहीत. अजून गोंधळ सुरू टाईम आहे, खूप वेळ जाईल गोंधळ सुरू व्हायला. 5 वाजतील असं म्हणतायत. तो एवढा वेळ तर आम्ही थांबणार नाही. तर 1 वाजला दुपारचा. आम्ही देवळात जाऊन आपलं देवीचं दर्शन घेऊ. थोडं इथले आपले ओळखीचे लोक आहेत त्यांना भेटू. मी थोडंसं गाव जर दाखवता आलं, इथून समोर खूप मस्त सीन आहेत, म्हणजे डायरेक्ट कडा दिसतो. असे काही सीन आहेत. तिथे जर जायला मिळालं तर ते पण दाखवेन. आणि मग आपण परत जायचं. आपली 9:30ला रात्री 9:30ची गाडी आहे परत मुंबईला जायला. सो मस्त वाटते. हवा पण एवढी मस्त सुटल्या ना. हा हा हा, सुकून आहे, सुकून. हे आपल्या गोरोशी गावचं गावदेवीचं मंदिर, जन्नी कुंभाजाई माता. इकडच्या सगळ्या गावांमध्ये जन्नी कुंभाजाई मातेचंच मंदिर आहे. आणि आमचे जे घर दाखवलं ना मगाशी, त्यामध्ये कुलदैवताचं पण मंदिर आहे. तिथे दर्शन घेतलं, पण व्हिडिओ नाही बनवू शकलो. इथे आता दर्शन घेऊ जन्नी कुंभाजाई मातेचं. शांत असं व्ह्यू बघा, लांबपर्यंत फक्त डोंगर, मस्त असं. तेच गोंधळ मंदिरात, पण आम्ही थांबू का नाही माहीत नाही, खूप लेटपर्यंत होणार आहे. इकडे जेवण बनवायचं काम सुरू आहे, म्हणजे अजून सुरू नाही केलं आहे. मंदिराच्या बाहेर जेवणाचं म्हणजे आता करतील सुरू. ॲक्च्युली इकडे अशी पद्धत आहे की देवीला नाही ॲक्च्युली, म्हणजे ते नॉनव्हेजचं जेवण बनतं मंदिराच्या बाहेर, आणि बाहेरच जेवतात सगळे प्रसाद म्हणून. तो ॲक्च्युली आता म्हणाल की तो नॉनव्हेजचा कसा, देवीला नसतो तो प्रसाद. देवीचे जे वाहन असतं किंवा अजून जे रखवालदार असतं त्यांना ते असतं प्रसाद. फायनली गोंधळ भेटला आपल्याला. आवाज येत असेल तुम्हाला मागे. निघता गोंधळ सुरू झाला. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. नशिबात होता आपल्या गोंधळ भेटला. इथून पुढे
आहे खूप खूप ट्रॅव्हल आहे. आता जास्त ब्लॉग नाही बनत, खूप मोठा होतं आणि मग सगळं दाखवत बसलो ना मग खूपच मोठा ब्लॉग होतो. मिनिमम ठेवा. इथून आता मावशीकडे जाणार, जेवून परत मामाकडे जाऊन सगळं सामान घेऊन परत यायचं. 9:30ची गाडी आहे. चलो मग जाऊया. अजून तास दीड तास बरं ट्रॅव्हल आहे अजून, पण ठीक आहे. मस्त वाटलं. काय घरं बांधलं इथे एक आणि शांतता आणि कसं सुकून आहे. पण त्यासाठी 4-5 दिवसाची सुट्टी काढून आलं पाहिजे. असं 2 दिवसात काय नाही. चलो गाईज, इधर का पार्ट भी हो गया. मावशीच्या गावी मागे बघू शकता मावशीचं घर दिसतं. तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो त्यांची. हे वरती 2 रूम आहेत आणि खाली ते राहतात. त्या वरच्या 2 रूम्स असे टुरिस्टसाठी वगैरे असतात, घरगुती जेवण आहे. आणि मी जो पॉईंट तुम्हाला दाखवणार होतो ना तो जाऊ दे, आता खूप वाढतं आहे. तर आता आम्ही निघतो महाबळेश्वरला. इथून पुढे काही कॉन्टेंट नाही आहे. घरी जाणार, पॅक करणार आणि परत बाजारात येऊन स्टँडवर आपली गाडी आहे त्याच्यामध्ये काहीच दाखवणार का नाही. चलो गाइस, वो घड़ी आ गई निकलने की महाबलेश्वर से. हाँ, बहुत अच्छे गए 2 दिन. सॉरी, हिंदीत का बोलते. खूप मस्त गेले 2 दिवस. ज्या कामासाठी आलं ते काम तर झालं, त्यामुळे चांगलं वाटतं देवदर्शन. हां, निघू आता. व्लॉग इथेच थांबवतो. इथून पुढे काहीच नाही दाखवणार का. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल आणि महाबळेश्वरबद्दल काय माहिती हवी असेल तर मला इंस्टाग्रामला DM करा. माझ्या इंस्टाची लिंक कॅप्शनमध्ये टाकले. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.